त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने 4 विशेष योजना त्यांच्या राहत्या घरातल्या जमिनीच्या वन हक्काच्या बाबतीत, त्यांच्या रोजगाराच्या संदर्भात, औद्योगिक प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या बाबतीत, त्यांच्या घरासाठीच्या असलेल्या PM कार्यक्रमांतर्गत अशा स्वरूपाच्या आणि आभा योजना, या योजनेमध्ये आजच्या माहितीप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30,000 ही लोकसंख्या आदिवासी बंधू भगिनींची आहे. त्यांना या योजना वेळेत मिळाल्याच पाहिजेत. या सगळ्याचा पाठपुरावा योजना आणि नियोजनासाठी आदिवासी मंत्री सन्माननीय उईके साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली. पूर्ण मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये नेमकी आदिवासींची संख्या किती बंधू भगिनींची त्याचा सर्वे केला पाहिजे, याचेही निर्देश आपण त्या ठिकाणी दिले. आणि या पद्धतीने येत्या 15 दिवसामध्ये याचा ॲक्शन प्लॅन माननीय जिल्हाधिकारी उपनगर यांच्याबरोबर सर्व संबंधित यंत्रणा बसून बनवतील आणि 30 मेपर्यंत पुन्हा याचा प्लॅन, योजना आणि कारवाई यासाठी माननीय आदिवासी विभागाचे मंत्री आणि मी स्वतः त्याचा पाठपुरावा करणार आहोत. बरोबरीने गेल्या महिन्यामध्ये एक धक्कादायक बातमी मला कळली. उपनगर पालकमंत्री म्हणून त्यावर आम्ही तातडीने बैठक घेतली. जी माहिती आली होती त्यामध्ये 2400च्या दरम्यान ही कुपोषित बालकं मुंबई उपनगरामध्ये चा आकडा समोर आला. त्याच वेळेला मी बैठक घेऊन निर्देश दिले होते आणि त्याचा रिपोर्टसुद्धा आज मागवला होता. त्याचा ॲक्शन प्लॅन विभागाने संबंधित सर्व यंत्रणांनी मिळून बनवला. त्यातलं थोडं यशसुद्धा आलं आहे. 2400वरनं 800 मुलं बालकं कुपोषित या क्रायटेरियामधून बाहेर आली. आता 1500च्या दरम्यान आहेत. आपल्याला एकही कुपोषित बालक उपनगरामध्ये, मुंबईमध्ये किंवा कुठेच नको म्हणून 30 मेपर्यंत त्याचेही कार्यक्रम आणि त्याच्या योजना याचे निर्देश आपण दिले आहेत. ती 30 मेपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत. सर, खारचा 34 नंबरचा जो रस्ता आहे तिकडे निकृष्ट दर्जाचं काम झालं म्हणून पालिकेने आता कंत्राटदार आणि जी लक्ष ठेवणारी कमिटी त्यांना फाईन मारलेला आहे. तुम्ही वेळोवेळी रस्त्याची पाहणी, ओव्हरऑलच मुंबईच्या रस्त्याची पाहणी करताना पाहायला मिळतात. अजून असे काही रस्ते आहेत का मुंबईत? हा विषय मी गेली 1.5 वर्ष मांडतोय, सातत्याने मांडतोय. मुंबईच्या रस्त्यांची निर्मिती सिमेंट कॉन्क्रिटाईजमध्ये करणं ही आवश्यकता आहे, पण ती निकृष्ट नको. आणि त्यात जे जबाबदार आहेत त्यांच्यावर दोष सिद्ध केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात 7 तारखेला संबंधित अतिरिक्त आयुक्तांबरोबर मी स्वतः व्हिजिट घेतल्या. माननीय विधानसभा अध्यक्षांकडे बैठक झालेली. माननीय उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांनी बैठक घेतल्या. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिजिट घेतली. माननीय मुख्यमंत्र्यांनी याचा रिव्ह्यू घेतला. यानंतर जे दोषी अधिकारी किंवा कंत्राटदार असतील तर ते खरेच दोषी असतील तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्या कामाला सुरुवात झाली, अकाउंटेबिलिटी सेट झाली, याचा मला आनंद आहे. सर, भायखळाचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला, त्यांची हत्या झाली असं म्हटलं जातं आणि आरोपी अजूनही फरार आहे. आणि आता कुर्मी कुटुंब तुमचं आणि यशवंत जाधव यांचं नाव घेतं की म्हणतात बुवा कुलकर्णी तुमच्या संपर्कात येतात. पोलीस यंत्रणा आपलं काम करते. कोणीही दोषी सुटला नाही पाहिजे हीच त्या ठिकाणी आज सरकारची भूमिका आहे. व्यक्तिगत मला विषयी माहीत नाही. जनगणनेबाबत प्रकाश आंबेडकर आज हुतात्मा चौकीचे आंदोलन करणार आहेत, त्याच्या विरोधात काय बोलू? मला वाटतं हा आनंदाचा दिवस आहे पूर्ण देशासाठी. जनगणनेबरोबर जातीनिहाय गणना म्हणजे विकासाचे दरवाजे सर्वांकष, सर्वदूर, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी हे होणार आहेत आणि तो निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. आता याची कारवाई लवकरात लवकर जनतेपर्यंत जाणार आहे. आंदोलनकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर सरकार जरूर ऐकेल.